महाराष्ट्राचं पँगॉंग लेक म्हणून ओळखलं जाणारं धोम धरण आमच्या गावाला आहे हे आमचं भाग्यच म्हणायला हवं. यावरून तुम्हाला जर माझं गाव कोणतं हे कळालं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्याचं झालं असं की अधिक मासानिमित्त आम्हाला काकूने गावाला बोलावलं होतं आणि आता गावाला जाताना श्रीराममध्ये नाश्ता नाही करणार तर कसं होणार, कारण शास्त्र असतं ना ते. मग फायनली गावामध्ये पोहोचलो आणि मन अगदी प्रसन्न झालं गणपती बाप्पाच्या मंदिराकडे बघून, कारण खूप दिवसांनी गावात येणं झालं ना. आता तुम्ही हे जे बघताय ते आमचं जुनं घर आहे ज्याच्याशी खूप आमच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मग फायनली जेवण केलं आणि मग काकूने अधिक मासाचं वाणही दिलं. थोडी दुपारची विश्रांती घेतल्यानंतर महाबळेश्वरला जायचा प्लॅन केला, पण इतकं ट्रॅफिक होतं घाटात की मग तो प्लॅन रद्द करून आम्ही धूमधामकडे वळालो. पण तिथे पोहोचल्यावर आम्हीच आश्चर्यचकित झालो, कारण कधीही एवढी गर्दी नसणारं आमचं धरण आज तिथे प्रचंड गर्दी होती. तरी मग त्या सुंदर संध्याकाळीचा आणि अप्रतिम सूर्यास्ताचा मनमुराद आनंद घेतला आणि बघून छान वाटलं की माझं गावसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं ठरतं आहे. मग तिथे अशा छान छान ॲक्टिव्हिटीज करून मग तिथेच पुढे असणाऱ्या चिखली गावातला वडापाव खाल्ला आणि घरी आलो. आणि मग घरी येऊन छान जेवून टेरेसवर छान झोपायला गेलो. आणि मग पहाटेचा सूर्योदय बघायला माझा भाऊ आणि नवरा पोहोचले रायरेश्वराच्या गडावर. आणि मग सगळं आवरून आम्ही गेलो होतो आमच्या जुन्या घराच्या जवळ असणाऱ्या स्वामींच्या मठामध्ये, जिथे जाऊन मन अगदी प्रसन्न झालं. मग तेथून येऊन घरी जेवलो आणि मग फायनली घरी यायला निघालो. येता येता मॅप्रोला थांबलो, थोडी शॉपिंग केली आणि मग वाटेतच थोडंसं खाऊन तिथेच IPLची फायनलची ओव्हरही पाहिली. मग नवऱ्याची आवडती टीम जिंकली आहे या आनंदात शेवटी फायनली 12 वाजता घरी पोहोचलो. तर अशी होती आमची छोटीशी गावची ट्रीप. बरं, आणि भरपूर ट्रॅफिकही होतं बरं त्या दिवशी, कारण सुट्ट्या संपतायत ना आता.